नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल खूप चर्चा होते. सेल्फ मेड कसं व्हायचं, म्हणजे स्वतःच्या हिमतीवर यश कसं मिळवायचं. हे खरंच शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. आणि गंमत म्हणजे हे फक्त नशिबावर अवलंबून नाहीये. यामागे एक विचारपूर्वक प्रक्रिया आहे. काही काय म्हणतात त्याला, नियम आहेत. अच्छा, नियम म्हणजे काही ठरलेले मार्ग? हो, अगदी तसंच. आपण आज अशाच 10 महत्वाच्या नियमांवर किंवा पायऱ्यांवर बोलूया, जे सेल्फ मेड यशाचा पाया रचायला मदत करतात असं म्हणता येईल. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. पहिला नियम कोणता असेल? पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम आहे स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेणं. जबाबदारी घेणं म्हणजे असं की आपल्या आयुष्यात जे काही घडतंय, चांगलं किंवा अगदी वाईट सुद्धा, त्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे हे स्वीकारणं. परिस्थितीला किंवा इतरांना दोष देत बसण्यापेक्षा सूत्र स्वतःच्या हातात घेणं. माझं आयुष्य, माझी जबाबदारी, ही भावना खूप महत्वाची आहे. बरोबर. म्हणजे परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसली तरी आपली प्रतिक्रिया आपल्या हातात असते. इथून सुरुवात होते. अगदी. आणि एकदा का आपण जबाबदारी स्वीकारली की मग बदल घडवण्याची खरी ताकद आपल्यात येते. यानंतर दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम आहे, जे लोक यशस्वी झाले आहेत त्यांचं निरीक्षण करणं, त्यांच्याकडून शिकणं. म्हणजे यशस्वी लोकांची नक्कल करायची. नक्कल नाही, पण अभ्यासपूर्ण अनुकरण म्हणता येईल. ते यशस्वी कसे झाले, त्यांची विचार करण्याची पद्धत काय होती, ते वेळेचं नियोजन कसं करतात, हे सगळं बारकाईने अभ्यासायचं, फक्त वरवरचं नाही. अच्छा, म्हणजे त्यांच्या यशामागची सिस्टम समजून घ्यायची. अगदी बरोबर. ती सिस्टम समजून घेऊन ती आपल्या परिस्थितीत आपल्या पद्धतीने कशी वापरता येईल याचा विचार करायचा. ठीक आहे. आता तिसरा नियम. तिसरा नियम आहे कौशल्यांबद्दल. आजच्या जगात नुसती पदवी पुरेशी नाहीये, तर 2-3 अशी मौल्यवान कौशल्य निवडून त्यात पारंगत होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कोणती कौशल्य? काहीही असू शकतं. विक्री कौशल्य, संवाद कौशल्य, कोडिंग, लेखन, डिजिटल मार्केटिंग, अशी कोणतीही 2-3 कौशल्ये जी मागणीत आहेत आणि ज्यात आपल्याला आवड आहे. आणि ह्या कौशल्यांचं मिश्रण अधिक फायद्याचं ठरतं, बरोबर? नक्कीच. ते तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं, तुमचं व्यावसायिक मूल्य वाढवतं. चौथा नियम. सतत शिकत राहणं आणि स्वतःला अपडेट ठेवणं. शिक्षण कधीच संपत नाही असं म्हणतात तसं. अगदी. सेल्फ मेड लोक सतत काहीतरी नवीन शिकत असतात. पुस्तकं वाचतात, कोर्सेस करतात, पॉडकास्ट ऐकतात, ज्ञान मिळवत राहतात. कारण जग इतक्या वेगाने बदलतंय की थांबून चालणार नाही. बरोबर. त्यामुळे सतत शिकणं आणि स्वतःला अद्ययावत ठेवणं हे आता अनिवार्य झालं आहे. पुढचा 5वा नियम आहे फक्त नोकरी करण्याऐवजी काहीतरी निर्माण करणे. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. केवळ पगारासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी उभं करणं, मग तो एखादा छोटा व्यवसाय असो, एखादं डिजिटल प्रॉडक्ट असो किंवा कंटेंट निर्मिती असो. यातून फक्त पैसेच नाही मिळत तर स्वतःची ओळख निर्माण होते. अगदी. एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं, आर्थिक आणि वैचारिक सुद्धा. पण हे सगळं निर्माण करणं सोपं नसतं. अनेकदा कंटाळा येतो, उत्साह कमी होतो. बरोबर. आणि इथेच 6वा नियम येतो. कंटाळा आला तरी काम थांबवायचं नाही, कृती करत राहायचं. म्हणजे रोजचं काम नियमितपणे करायचं जरी ते कंटाळवाणं वाटलं तरी. हो, यशस्वी लोक हेच करतात. त्यांनाही कंटाळा येतो, पण ते भावनांवर नियंत्रण ठेवून कामाला लागतात. इथे सातत्य महत्वाचं आहे. प्रेरणा रोज नसते, पण शिस्त रोज हवी. हां, सातत्य टिकवण्यासाठी संयम लागतो. 7वा नियम याचबद्दल आहे का? अगदी. 7वा नियम तात्पुरती मजा टाळणं आणि संयम ठेवणं. म्हणजे? शॉर्ट टर्म प्लेजरच्या मागे न लागणं. हो, आजची छोटी मजा किंवा सोयीस्कर गोष्ट भविष्यातल्या मोठ्या यशाआड येऊ शकते. म्हणून क्षणिक सुखापेक्षा दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. संयम म्हणजे थांबणं नव्हे, तर योग्य दिशेने सातत्याने पुढे जात राहणं. बरोबर. आता 8वा नियम. हा पैशांशी संबंधित आहे का? हो. नियम 8 पैसे मिळाल्यावर ते लगेच ओदिधळून टाकण्याऐवजी स्वतःमध्ये गुंतवणे. स्वतःमध्ये गुंतवणे म्हणजे स्वतःच्या विकासावर खर्च करणे, नवीन कौशल्य शिकण्यासाठी पैसे वापरणे, चांगली पुस्तकं किंवा साधनं विकत घेणे, आरोग्याकडे लक्ष देणे, नेटवर्किंगसाठी गुंतवणूक करणे, स्वतःला अपग्रेड करत राहणं, ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. उत्तम विचार आहे. 9वा नियम. 9वा नियम आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सकारात्मक आणि प्रगतिशील लोकांच्या संगतीत राहणे.
आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो त्यांच्यासारखे बनतो असं काहीसं. अगदी तसंच. आपली संगत आपल्या विचारांवर, आपल्या ऊर्जेवर परिणाम करते. नेहमी उत्साही, सकारात्मक आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांमध्ये राहिलं तर त्याचा चांगला परिणाम आपल्यावरही होतो. आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहणं महत्वाचं. हो, जे सतत तक्रार करतात किंवा नाउमेद करतात अशांपासून 4 हात लांब राहिलेलं बरं. आणि आता शेवटचा 10वा नियम. 10वा नियम आहे मोठी स्वप्न पाहणे आणि त्याचबरोबर लवचिक राहणे. मोठी स्वप्न बघायची, ध्येय उंच ठेवायचं. हो, पण त्याच वेळी हेही लक्षात ठेवायचं की प्रत्येक गोष्ट आपल्या प्लॅननुसार घडणार नाही. आव्हानं येतील, परिस्थिती बदलेल. म्हणजे ध्येय तेच ठेवायचं, पण गरज पडल्यास तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग बदलण्याची तयारी ठेवायची. नवीन गोष्टी शिकून परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता ठेवायची. बदल स्वीकारायचा. तर हे झाले सेल्फ मेड बनण्याचे 10 महत्वाचे नियम. हो. आपण पटकन एकदा उजळणी करूया. हो, चालेल. 1. स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घ्या. 2. यशस्वी लोकांकडून शिका, त्यांची सिस्टीम समजावून घ्या. 3. 2-3 मौल्यवान कौशल्यांमध्ये पारंगत व्हा. 4. सतत शिका आणि अपडेट राहा. 5. फक्त नोकरीवर अवलंबून न राहता काहीतरी निर्माण करा. 6. कंटाळा आला तरी कृती करत राहा, सातत्य ठेवा. 7. तात्पुरत्या मोहांना बळी न पडता संयम ठेवा. 8. मिळणारे पैसे स्वतःच्या विकासात गुंतवा. 9. सकारात्मक प्रगतिशील लोकांच्या संगतीत राहा. 10. आणि मोठं स्वप्न बघा, पण लवचिक राहा. बरोबर. हे नियम फक्त ऐकायचे नाहीत, तर ते आचरणात आणायचे आहेत. आणि यातला कोणता नियम आजपासून सुरू करता येईल याचा विचार करायला हरकत नाही. अगदी. आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रवासात अपयश येतं, ते येणारच. मग त्या अपयशाला कसं सामोरं जायचं, त्यातून शिकण्याची प्रक्रिया कशी असते, यावरही विचार व्हायला हवा. नक्कीच, खूप महत्वाचा मुद्दा. याच विचारासोबत आजची चर्चा इथेच थांबूया. पुढच्या वेळी भेटू एका नवीन रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. नक्कीच.